आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा मोठा निर्णय 8 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय नाही. उलट कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करता त्यांचे क्लस्टर समूह शाळांमध्ये विलीनीकरण मर्जर करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे, ज्याचा उद्देश शिक्षणाचा दर्जा सुधारणे आहे. पण ह्याला विरोध होत आहे, कारण ह्यामुळे काही शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांना दूर जावे लागते आणि शिक्षणाचा हक्क कायद्याने RT ॲक्ट उल्लंघन होऊ शकते, असे मत आहे. सद्यस्थिती आणि शासनाची दृष्टिकोन. शाळा बंद नाहीत. शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार नाही असे आश्वासन दिले आहे, परंतु शाळांचे एकत्रीकरण क्लस्टर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्देश कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि सोयीसुविधा पुरवणे हा या निर्णयामागील उद्देश आहे, असे शिक्षण विभाग सांगते. विरोध आणि चिंता यामुळे 15,000 शाळा बंद होऊ शकतात, ज्यामुळे विद्यार्थ्याची पायपीट वाढेल आणि शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, अशी टीका होत आहे. शाळा विलीनीकरण क्लस्टर स्कूल म्हणजे काय? एकाच परिसरातील कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांना जवळच्या मोठ्या शाळेत एकत्र करणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. या निर्णयाचे परिणाम: सकारात्मक: चांगल्या सुविधा आणि उत्तम शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांचा योग्य वापर. नकारात्मक: विद्यार्थ्यांना दूरवरच्या शाळेत जावे लागणे, शिक्षणाचा हक्क कायद्याने RT ॲक्ट उल्लंघन आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा खालावण्याची भीती. निष्कर्ष: सरकारचा उद्देश शाळा बंद करणे नसून कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था करणे हा आहे. परंतु ह्या निर्णयामुळे शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसते. यावर्षी जिल्हा परिषद शाळांमधील बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या अंतर्गत 66,520 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कमी विद्यार्थी असणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळा बंद होणार नाहीत, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिले. ऑक्टोबरपर्यंत बदली प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे शैक्षणिक सत्रादरम्यान शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येते. ही प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत करण्यात आली. हा मुद्दा विचाराधीन आहे. आगामी वर्षात मे अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदावर विरोधाभास असल्याचे दिसून आले. मंत्र्यांनी एकूण स्वीकृत पदाची संख्या 1,90,903 सांगितली. त्यापैकी 1,76,614 कार्यरत आहे आणि सुमारे 15,158 पदे रिक्त आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात 472 पदे रिक्त आहेत. मागील माहितीनुसार रिक्त पदाची संख्या 37,000 होती आणि आज शुक्रवारी मंत्र्यांनी 15,158 रिक्त पदे असल्याचं सभागृहात सांगितले. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, त्यामुळे सरकारने ह्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील काही जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त आहेत, दुसरीकडे राज्यात 15,000 जिल्हा परिषदेत शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात. शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकाची पदे रिक्त आहेत, 7 वर्ग आणि फक्त 3 शिक्षक. यामुळे सरकारने राज्यात शिक्षकाची किती पदे रिक्त आहेत आणि एका मर्यादित कालावधीत ह्या जागा भराव्यात. मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात 15,000 शिक्षकाची पदे रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली. यावर वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत राज्यात 37,000 शिक्षकाची पदे रिक्त आहेत. अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे. सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. राज्याचे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची यावर्षी राबविण्यात येणारी संगणकीय बदली प्रक्रिया मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असल्याने सुमारे 12,000 शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत असल्याची बाब 24 ऑक्टोबरला निदर्शनास आली. यामागील सत्य काय, असा प्रश्न भाजप
भाजपचे दक्षिण नागपूर आमदार वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषदेतील शाळांमधील शिक्षकावर प्रश्न विचारताना वडेट्टीवार आक्रमक झाले. यावर आज वडेट्टीवार यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या दिवशी गरम होऊ नका असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांना शांत केले. महाराष्ट्रात झेडपी शाळा बंद होणार, शासनाच्या निर्णयावर ग्रामीण भागात संतापाची लाट. महाराष्ट्र शासनाने कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील शिक्षणावर मोठा प्रश्नचिन्ह उभे आहे. या निर्णयामागील 5 धक्कादायक कारणे आणि त्यांचे दूरगामी परिणाम जाणून घ्या. प्रस्तावित शिक्षणाच्या मुळांना धोका. महाराष्ट्र शासनाच्या एका ताज्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक आणि आर्थिक परिणाम घडवणारा ठरू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षकांचे करिअर आणि सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेची मूळ यावर सर्वांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. थेट आदेश. 5 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करा. 8 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ज्या शाळांमध्ये 5 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या आहेत त्या तात्काळ बंद केल्या जातील. तसेच एकाच आवारातील अनेक शाळांचे एकत्रीकरण आणि मुलींच्या शाळांचे रूपांतर सहशिक्षण शाळांमध्ये करण्याचाही आदेश दिला आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. कायद्याने उल्लंघन आणि विश्वासघात. हा निर्णय शिक्षण हक्क कायदा RT 2009चे उल्लंघन करतो. या कायद्याच्या कलम 6 आणि 8 नुसार प्रत्येक मुलाला घराजवळ मोफत सक्तीचे शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. याशिवाय शासनाने पूर्वी न्यायालयात शपथपत्र देऊन कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही असे आश्वासन दिले होते. सध्याचा निर्णय त्या वचनाचा भंग आहे. अंतिम हेतू शिक्षणाची खाजगीकरण. या सर्व प्रक्रियेच्या मागे सरकारी शिक्षण व्यवस्था कमकुवत करून खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याचा डाव असल्याचा आरोप होत आहे. दिल्ली आणि तेलंगणासारख्या राज्यांनी सरकारी शाळांमध्ये सुधारणा करून उत्तम उदाहरण दिले आहे. मग महाराष्ट्राने शाळा बंद करण्याचा मार्ग का निवडला? समारोप व भविष्य आपल्या हातात. झेडपी शाळा बंद करण्याचा निर्णय हा केवळ प्रशासकीय कृती नाही, ते ग्रामीण शिक्षणाच्या कण्याला तडा देणारा निर्णय आहे. जर आपण आज शांत बसलो तर उद्या आपल्या मुलांना शिक्षणासाठी खाजगी शाळाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. तुमचा आवाज उठवा. या निर्णयाविरोधात जागृती करा आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करा आणि आपल्या प्रतिनिधींना विचारणा करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद. पुढील व्हिडिओ आपल्याला लगेच